नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ज्योती तुमचं स्वागत करते साई स्वामी ब्लॉगमध्ये. तर आता संध्याकाळी ना मी कसा किचन क्लीन करते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आता किचनवर ना खूप सारा पसारा पडलेला होता. स्वयंपाक झाला होता त्याचे पण भांडे होते आणि जेवण पण झाले होते त्याचे पण भांडे होते. पहिल्यांदा आहे ना सुरुवातीला मी एक साईड आहे ना माझा सी आकारामध्ये किचन आहे. तर पहिले एक साईड आवरून घेते, पण त्याच्या आधी ना मी भांडे लावून घेते. हे भांडे ना सकाळचे होते, कारण की आज मला दुपारी काही जमलं नाही भांडे लावायला, कारण ब्लाऊज पण शिवत होती, त्याच्यामुळे ते तसंच राहून गेले. आणि कांदा पात आहे ना ती मी निम्मी केली होती आणि थोडी बाकी होती, तर मग ती ठेवून देते पिशवी, कारण की ना बाहेर भाज्या राहिल्या का त्या वाळून जातात. मग पिशवीत ठेवल्या का भाजी जशी टवटवीतच राहते, त्याच्यामुळे ना मी नेहमी पालेभाज्या ना पिशवीतच भरून ठेवते. तर सुरुवातीला आहे ना मी एक साईड आहे ना किचन पूर्ण क्लीन करून घेते आणि शेगडी ना ही पण एकदम स्वच्छ पुसून ठेवते, कारण की त्याच्यावर मी स्वयंपाक पण करते आणि मग ती अशी खराब होते ना, त्याच्यामुळे ना मी किचन पहिले शेगडी पुसून घेते. आणि किचन आहे ना मी संध्याकाळी पण घसते. एक साईड आहे ना संध्याकाळी घसते आणि एक साईडची मग ती दुपारी घसते. पण आज आहे ना मी दोन्ही साईडने किचन घसून घेणार होते, कारण की खूप खराब झालेला होता. भाकरी केलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे भाकरी केल्या का किचन पूर्ण खराब होऊन जातं, त्याच्यासाठी ना मग त्या घासावाच लागतो मला. मी शेगडीवरच स्वयंपाक करते, भाज्या आणते, फक्त पोळ्याच माझ्या गॅसवर राहतात. आणि संध्याकाळी आहे ना किचन स्वच्छ असला का सकाळी उठलं का मन असं प्रसन्न राहतं, कारण की सकाळी सकाळी ना किचनमध्येच आपल्याला काम राहतं. कोणत्याही लेडीजला ना सकाळी असं किचन फ्रेश असला का छान वाटतं. मी पूर्ण किचन आहे ना पूर्ण स्वच्छ पुसून घेते आणि भांडे पण घासायचे होते. सुरुवातीला ना सगळं खरकट आहे ना ते मी काढून घेते, नंतरूनच भांडे घासते. कधी कधी ना खूप सारे भांडे पडतात, कधी कधी खूप कमी पडतात. आता मी दही लावत होती, तर माझ्याकडनं इरजणासाठी थोडं दही होतं, ते एका भांड्यात त्यांना पूर्ण पसरवून घेते आणि मग त्याच्यात दूध टाकते. दूध पण खूप उरलेलं होतं ना, त्याच्यामुळे म्हणते चला आता दही बनवून द्यावा. आता गरमीचे पण दिवस आलेले आहे, त्याच्यामुळे आम्ही ना रोज दुपारी ना आम्हाला जेवणासोबत दही लागतं. आणि सकाळी ना खूप छान असं फोडच्या फोड तयार झाली होती दह्याची पण. आणि आता भांडे पण घसून झाले होते माझे ना, तर मी गॅस छान घसून घेते. गॅस आहे ना घसल्या का मग असं छान वाटतं, कारण की मग असं बारीक बारीक किटाणू वगैरे होत नाही. झुरळांचं आहे ना प्रमाण लगेच वाढतं, कारण की आपण किचन स्वच्छ नाही ठेवलं. आता माझं एवढं ट्रॉल्या आहे हे, पण कधीच असं एक पण घरात झुरळ नाही, बघायला पण नाही झुरळ, कारण की मी असं नेहमी किचन आहे ना स्वच्छ ठेवते, त्याच्यामुळं झुरळ नाही. सगळे म्हणतात का म्हणे ट्रॉल्यांमध्ये झुरळ होतात, पण माझ्या अजून कधी झाले पण नाही आहे झुरळ, कारण की त्याची निगा पण ठेवली ना तर कधी झुरळ पण होत नाही. नाहीतर आहे ना झुरळ पण खूप सारे होतात. आणि लगेच आहे ना मी खिडकीवर पण लगेच हात फिरवून घेते, कारण की ना त्याच्यावर पण खूप सारी धूळ पण बसते. रस्त्यावर असल्यामुळे ना धूळ खूप येते, तर मग ते आहे ना नेहमी साफ करावं लागतं सकाळ संध्याकाळ. असं नाही किचन मी सकाळ संध्याकाळ साफ करते, मला 2-3 टाईम हा किचन साफ करायचं होतोच. आणि बाकीचे भांडे राहिलेले ते पण घसून घेते, कारण की ना थोडेफार तरी भांडे राहतात, कारण की स्वामीला आहे ना खायला पण बनवलं होतं, मग ते पण भांडे राहून गेलेले होते. लगेच नळ पण स्वच्छ धुवून घेते. हा आहे ना छोटासा ॲक्वाचा पाईप आहे, तो पण धुवून घेते, कारण की त्याच्यावर आहे ना पाणी पण उडतं आणि घाण पण उडते ना, त्याच्यामुळे तो पण लगेच स्वच्छ धुवून घेते. आणि घसणी वगैरे ना सगळं घसून घेते मी, कारण की ना त्याच्यावर पण अशी बारीक बारीक झिमणं तयार होतात. डब्बा पण लगेच साबणीचा धुवून घेते, कारण की किचन आहे ना सकाळी सकाळी खूप असं छान वाटतं. नाही तुम्ही नसेल करा तर नेहमी संध्याकाळी किचन धुवून बघा, आणि खूप छान वाटतं. लगेच ट्रॉल्या पण पुसून घेते, ट्रॉल्यांवर पण आपला हात लागत राहतो. रोजच्या रोज पुसत राहिलं ना तर म्हणजे असं खराब होत नाही, तेलकट राहत नाही. कधीच मी असं ट्रॉल्या वगैरे ना माझ्या कधीच तेलकट राहत नाही, कारण की मी नेहमी हात फिरवत राहते, फ्रीजवर पण हात फिरवून घेते. असं म्हणतात ना जिथं हात फिरते तिथे लक्ष्मी राहील, तर तसंच आहे, कारण की जिथं आपण हात फिरवत आहो ना तिथं स्वच्छता पण राहते, आणि स्वच्छता राहते ना तिथंच लक्ष्मी येते, नाही तर लक्ष्मी पण आपली पळून जाते. आणि झाडून पण घेते मी लगेच. इथं आरू आहे ना डान्स करत होती, तिला माहीतच नव्हतं का मी व्हिडिओ चालू आहे माझा. आणि लगेच मी किचन पण संध्याकाळी पण पुसून घेते, कारण खूप सारी धूळ पण येते, त्याच्यामुळे ना मला संध्याकाळी ना हॉल आणि किचन आहे ना मी पुसूनच घेते, कारण झोपायचं पण राहतं, त्याच्यामुळे ना तिथं खूप असं चिकट वगैरे होऊन राहतं. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.